नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। मोदी सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला। भाजपचे 18 मंत्री तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार गटाला एक मंत्रिपद मिळणार। केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी भाजपकडून राज्यातील 4 खासदारांची नावं चर्चेत। नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे आणि नारायण राणेंचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल उद्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेणार। अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब। शिंदे गटाचा एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कोणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटनुसार घेतला जाणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद द्या। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि धैर्यशील मानेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। शिंदे गटाला 4 मंत्रिपद, मग आता भाजपाला काय मिळणार? उरलेल्यांना परदेशात हाय कमिशनर म्हणून नेमलं जाऊ शकतं। संजय राऊतांचा महायुतीला टोला। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता मोदींचा शपथविधी। मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी सुरू। नरेंद्र मोदींची शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर। राष्ट्रपती भवनात मोदींच्या उद्या शपथविधी सोहळा पार पडणार। नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 144 कलम लागू। शपथविधीआधी ते फ्लाय झोन घोषित झालंय। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली। तगडा बंदोबस्त तैनात। उद्या पंतप्रधानांच्या पदशपथविधीनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरणार। 1 वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार। काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचं वक्तव्य। फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत होते तर योगींची खुर्ची हलू लागल्याचं बघेल यांचं विधान। नितीश कुमारांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाची ऑफर, मात्र नितीश कुमार यांनी ऑफर फेटाळली असल्याचा केसी त्यागींचा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा। आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव यांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण। पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण मिळाल्यानं मध्य रेल्वे आणि महिला कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात दाखल। शेख हसीना मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी वाराणसीच्या मतदारसंघात जाणार। वाराणसीमध्ये जाऊन मोदी गंगा आरती करणार। मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका, तर एनडीएचं सरकार टिकणार नाही, राऊतांचा दावा। संविधान बदलण्याची भाषा केल्यानं लोकांनी भाजपला झिडकारलं, त्यामुळे मोदींनी संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची मोदींवर टीका। बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांना मंत्रिपद द्या। मेहकर विधानसभेचे आमदार संजय रायमुलकर यांची मागणी। रायमुलकर यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात, नरेश म्हस्केंचा दावा। अपात्रतेच्या मुद्द्यामुळे 6 खासदार एकत्र आमच्याकडे येतील। दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा म्हस्केंचा दावा। विधानसभा तोंडावर असल्यानं कोणी कुठे जाणार नाही, नरेश म्हस्केंच्या दाव्यानंतर विजय वडेट्टीवारांचं विधान। नरेश म्हस्केंचा बुद्ध्यांक कमी हे त्यांच्या वक्तव्यावरून कळतं। म्हस्केंनी केलेल्या आरोपांवर अंधारेंची टीका। मुल्ला मौलवींची मदत घेतल्यानं ठाकरे गटातील खासदार नाराज असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलं होतं। मेरिटच्या आधारावर जागावाटप झालं असतं तर अजून जागा जिंकलो असतो। महाविकास आघाडीतील विधानसभेचा फॉर्म्युला ठरण्याआधी नाना पटोलेंचं वक्तव्य। मोठा आणि लहान भाऊ हा मुद्दा होऊ शकत नाही, पटोलेंचं उत्तर। महाविकास आघाडीत कोणीही लहान आणि मोठा भाऊ नाही, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करणार, ठाकरेंचं वक्तव्य। 10 जूनला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन। मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार सोहळा। लोकसभा निकालानंतर वर्धापन दिन आणि अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। गडकरींकडून देवेंद्र फडणवीसांची भेट। उद्या होणाऱ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर उद्या चर्चा झाल्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती। एकही आमदार अजित पवारांना सोडून जाणार नाही। अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात जाणार अशा बातम्या चुकीच्या, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। विधानसभेला पराभव झाला तरी चालेल, पण पवारांना सोडणार नाही, अनिल देशमुखांच्या दाव्यावर हसन मुश्रीफांचं उत्तर। कोल्हापुरात हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे गटामध्ये वाद रंगलाय। लोकसभा पराभवावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर एकमेकांविरोधात पोस्ट। दोन्ही गटातील वादामुळे विधानसभा निवडणुकीत आणखी चुरस वाढणार। लोकसभा निवडणुकीला कोणी काम केलं हे संजय मंडलिक गटाला माहिती। आम्हाला कामाचा पुरावा देण्याची गरज नाहीये। मुश्रीफ आणि घाडगे गटातील वादावर मुश्रीफांची प्रतिक्रिया।
कोल्हापूरमधील पराभवावर सर्वांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. ब्लेम गेमच्या बालिशपणात रस नाही. मंडलिकांच्या पराभवावर घाडगेंची प्रतिक्रिया. पराभवाचं खापर दुसऱ्याच्या माथी मारलं जात आहे. बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका. तर विधानसभा निवडणुकीमध्ये 20 ते 25 उमेदवार उभे करणार असल्याचं कडू यांचं वक्तव्य. खासदार निलेश लंकेंकडून शरद पवारांची भेट. शरद पवारांकडून लंकेंचं अभिनंदन. तुमच्याही काही यात्रा निघणार आहेत तेव्हा आम्हीही निवेदन देऊ, तेव्हा यात्रा रद्द करणार का? जरांगे पाटलांचा राज्यात निघणाऱ्या भाजपच्या जनादेश यात्रेवरून थेट इशारा. आरक्षण दिलं नाही तर सगळीकडे विधानसभेला सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार देणार. विरोधी पक्षासह मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. तर अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास एकेकाचं नाव घेऊन पाडणार. जरांगेंचा इशारा. अंबडच्या तहसीलदार धनश्री भालचिम यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट. तहसीलदारांकडून जरांगेंना उपोषण न करण्याची विनंती. नाशिक पश्चिम विधानसभेतून विधानसभा निवडणूक लढणार दिनकर पाटील यांची भूमिका. भाजपचे दिनकर पाटील नाशिक लोकसभेसाठी होते इच्छुक. शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेत वाढ. 26 जूनला सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार मतदान. 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत. नरेंद्र मोदींची एनडीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं सोलापुरात भाजपचे पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष. पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा. लोकसभेच्या निकालानंतर मातोश्रीच्या परिसरात सत्ताधाऱ्यांचे बॅनरमधून ठाकरेगडाला डिवचण्याचा माहितीचा प्रयत्न. राज तिलक की करो तयारी, एक अकेला सबसे भारी, बॅनरवर उल्लेख. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर शिंदेगडात ठाकरे गटामध्ये बॅनर वॉर. ठाकरेगडाच्या अनिल देसाईंच्या अभिनंदनाचे बॅनर. तर दुसरीकडे शिंदेगडाच्या सदा सरवणकरांच्या कामांचा लेखाजोखा. परभणी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधवांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जाधवांकडून जरांगेंना हार घालत सत्कार. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन सुरू करत आहे मराठा कुणबी एकच असून अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करा, जरांगेंची मागणी. काही झालं तर सगळीकडे जबाबदारी. आंदोलन थांबवण्यासाठी निवेदन देणाऱ्या गावांची. निवेदन देऊन आंदोलन मोडीत काढून जातीय रंग देण्याचा प्रयत्न. मनोज जरांगे पाटलांचा आरोप. बीडच्या शिरूरमधील रायमोहा गावात पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बंदचं आवाहन करण्यात आलंय. गुन्हा नोंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरूर शहर बंदचं आयोजन. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. तर किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज. तर प्रामुख्यानं मुंबईत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 48 तास पावसाचा अलर्ट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवमध्ये पावसाचा अलर्ट. बीडच्या माजलगाव तालुक्यातील 4 गावात ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. सांगोला परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप. नाशकातील वणी सप्तशृंगी गडावर मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे गडावरील दुकानं पाण्याखाली. नागरिकांची तारांबळ. सांगली शहरासह संपूर्ण परिसराला पावसानं झोडपलं. शहरातील सखल भागात पाणी साचलंय. तर वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित. लातूर जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. काही भागातील विद्युत पुरवठा बंद. नाशिक येवला शहरासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. बीड जिल्ह्यात पावसाची हजेरी. हलक्या सरी कोसळल्या. पावसानं जिल्ह्यात रस्त्याची दैना. कल्याण शिखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाला आले अक्षरशः तळाचं स्वरूप. सिंधुदुर्गात मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे 2,20,00,000 नुकसान. शेतीसह अनेक घरांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर. सोलापुरातील आनंदनगरसह लोकमान्य नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. शहरात मध्यरात्री जोरदार पाऊस झाल्यानं घरांमध्ये शिरलंय ड्रेनेजचं पाणी. संपूर्ण महाबळेश्वर धुक्याची चादर. सुट्टीचा शेवटचा आठवडा सुरू असताना पर्यटक घेत आहेत धुक्याचा आनंद. बीडच्या परळीमधील कन्हेरवाडी गावामध्ये भीषण पाणी टंचाई. टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड.
अमरावती जिल्ह्यातील 13 गावात 17 टँकरनं पाणीपुरवठा, 83 गावांमध्ये 37 बोरवेल आणि 63 खासगी विहिरींचं अधिग्रहण. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देखील पाणी टंचाई कायम. सिंधुदुर्गात पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावला. जिल्ह्यात भात पेरणीच्या कामाला सुरुवात. नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लामपूर परिसरात शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात, मात्र पावसापूर्वी पेरणी करू नये, कृषी विभागाचं आवाहन. नागपूर विभागात खरीप हंगामासाठी खतं आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध. 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचं शेतकऱ्यांना आवाहन आहे. गोंदिया जिल्ह्यात मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात. अर्जुनी मोरगावमधील नवेगाव बांध परिसरात शेतकऱ्यांकडून धूळ पेरणी.